श्रावण बाल जातो काशीला, जातो काशीला. आई बाप्पा कावड खाद्याला. काय काय झालंय किंचाळ्याला? मला बघून घाबरलात का? अरे हा बाबूराव चौथा खवीचा आहे, कोणाला घाबरत नाही मी हो. मग का ओरडलात? असा ना कुणी अचानक जर खांद्यावर हात ठेवला ना तर अंदी मंदी कंदी कंदी घाबरायला होतं. बाकी तसा काय नाही हो. तर सांगला जाऊ दे, तुला काय हवाय? हा मला भूक लागली होती, आहे का काही खायला? नाही बाय 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 खायला काय नाही, खरंच काय नाही. तर मी आता बाय बघ तिथं दूध आहे हो. अच्छा चमच्यावर साखर कपूर दूध देऊ. बाय उभी काय राहिलीस? अगं तू 2 जेवायची आहेस ना, ह्या दिवसाचा उभारणा बरा नाही हो. नाही ठीक आहे, मला बसून बसून कंटाळा आलाय, मी उभीच बरी आहे. तुम्ही बघा ना खायचं काही आहे का बघा. बाय खरंच काय नाही गो, आणि दूध पिऊन काय तुझी भूक भागणार नाही. हो हो ते सगळं जाऊ दे. मला सांगा, मी आले तेव्हा तुम्ही घाबरून ओरडलात, म्हणजे कोणाला तरी बघितल्यासारखं. बाबूराव तुम्हाला खरंच कोणी दिसलं होतं का? तसं काय नाही, तसं काय नाही. तो हल्ली तुमचा मैत्र कुठे दिसत नाही. तो कोण? तो सारखा येण्यानी फिरत असतो तो. हा मँडी. काय त्याचं काय? तू नाही का सारखा सांगतोय तुमची मेलेली मैत्रीण त्याला दिसली म्हणून, तर तीच कुठं मला दिसते का ते बघ. तुम्हाला विश्वास नव्हता ना माझ्यावर? नीलांबरी परत आली आहे हे पटत नव्हतं ना तुम्हाला? आता तुम्हाला विश्वास ठेवावा लागणार, कारण अजून एका व्यक्तीला ती भेटली. कोणाला भेटली? सायलीला. अजूनही विश्वास नसेल तर जाऊन विचारा तिला. जे खरं आहे ते ती सांगेन तुम्हाला. सायली, 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 थांब सायली. सायली, मी विकी. काय झालं? विक्रांत, विक्रांत बरं झालं तू आलास. सायली, तू एवढी घाबरली काय आहेस? काय झालंय? आता मी तुला बोलवत होतो तरी थांबली नाहीस. सांग ना सायली, काय झालंय तुला? विक्रांत भीती वाटते. हे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. बस इथे बस, शांत हो आणि मला सांग शांतपणे काय झालं. थोडं पाणी पी. हे धर. सायली, आता सांग मला काय झालंय? विक्रांत, मी आणि मँडी आपल्याला मँडीचा भ्रम खोटा ठरवायचा होता ना, म्हणून मी मँडी बरोबर गेले होते. मँडी मला एकटीला सोडून गेला आणि मँडी विक्रांत
विक्रांत मी खरं सांगते विक्रांत तू माझ्यावरती विश्वास ठेव प्लीज. मला जाणवलं तिथे कोणीतरी आहे. माझ्यावरती विश्वास ठेव विक्रांत. मला ते जाणवलं. सायली शांत हो, शांत हो, शांत हो. मला कळतंय माझा विश्वास आहे तुझ्यावर. शांत हो, मी आहे तुझ्याबरोबर, घाबरू नको. सायली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे तू कोणालाही सांगणार नाहीयेस. आधी सगळे घाबरलेले आहेत, त्यात ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. काय चाललंय तुमचं? सगळ्यांचा जीव धोक्यात आहे इथे आणि तुमची काय लपवाछपी चालली रे? आणि सायलीने काय बोलायचं नाही हे तू सांगणार आहेस का तिला आता? हा, मला वाटलंच होतं. चोरून ऐकण्याची तुझी सवय कधीच जाणार नाही. हे बघ, मला फरक पडत नाही तुला माझ्याबद्दल काय वाटतं काय वाटत नाही याचा. हा, सायलीशी बोलायचंय मला, तू मध्ये पडू नको. सायली बोल, काय झालंय? काय घडलंय सायली, मला सांग. जे काही होतंय ना त्याचा सोक्षमोक्ष लावून टाकतो आज मी. सांग मला तू. नाही, मला काही माहित नाहीये. मी नाही कोणाला बघितलं. तू याच्या सांगण्यावरनं माझ्याशी खोटं बोलू नको. हा, तुला इथे काय चाललंय ते कळतंय ना? अभ्याचा खून झालाय, मला मारण्याचा प्रयत्न झालाय, सगळ्यांचा जीव जायची वेळ आली आहे सायली. हे सगळं का चाललंय, कोण करतंय हे कळलं पाहिजे आपल्याला. सांग, मला उत्तर दे सायली. मी काय सत्या, ती आता बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती घाबरलेली आहे. तिला आराम करू दे, आपण बाहेर जाऊन बोलू. तुला गोष्टींचा सिरियसनेस कळतोय का? मला सगळं कळतंय, आपण बाहेर जाऊन बोलू. विकी, माझ्या बरोबर आपण बाहेर जाऊन बोलू. आई, चल. अरे तू काय लपवतोय? तिच्या समोर बोलू नको. शांत बस. तू स्वतःही चुकीचा वागतोयस आणि सायलीलाही चुकीचं वागायला भाग पाडतोयस. तुझ्यामुळे आपल्या सगळ्यांचा जीव धोक्यात येणार आहे, लक्षात ठेव. मी काय करायचं आणि काय नाही हे तू मला नको सांगू. ते मला बरोबर कळतं. हो ना? मग आता तू बघ मी काय करतो ते. काय करणार आहेस तू? तेच जे तू सायलीला करू देत नाहीयेस ना, तेच करणार आहे. आपल्यासोबत इथे जे काही घडतंय ते का घडतंय, कोण घडवतंय, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. आणि त्याची उत्तर फक्त सायलीला माहिती आहेत. सायलीला भेटायला कोण आलं होतं, तिथे काय घडलं हे सगळ्यांना कळलं पाहिजे. सत्या, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. आणि ही गोष्ट जर कोणाला कळली ना तर मग तू आहे आणि मी आहे. तुझ्या या धमक्यांना मी नाही भीक घालणार, लक्षात ठेव. तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर, पण आता मी काय करतो ना ते बघतो. हा, गरम हो ठीक आहे. इकडे मी पण आहे म्हणलं, थोडं मला पण दे ऑक्सिजन. आणि ना एखाद्या मग अशी हवा आतमध्ये घेऊ नकोस. ते घाबरून मरण्यापेक्षा ना फुटून मरशील. अरे सांग ना, असं काय करायला येण्यासारखं? वेडा मी नाही, वेडा आपला मँडी झालाय. मँडी नाव घेतलं तरी दचकायला होतं. अरे बाबा सांग ना, काय झालंय काय? काल मी रूम मध्ये गेलो, तिथे मँडी बसला होता. तर तो मला बोलला की नीलांबरी माझ्या बाजूला उभी आहे. ते आहेच का परत? मी हे सगळं तो इतक्या सिरियसली सांगत होता की एका क्षणाला खरंच नीलांबरी त्या रूम मध्ये आहे असं मला जाणवत होतं. तिथपासून मँडीचा धसकाच घेतलाय रे मी. काय रे? अरे असे का बघताय माझ्याकडे? म्हणजे काहीतरी बोला ना, एकदम गप्प का झालं? हणम्या, हे ठीक आहे, बोल बिंदास, घाबरू नको, मी आहे ना. काय रे ठीक आहे, तुला बोलायचंय काही माझ्याशी?
बोलायचं असं काय नाही. म्हणजे तू एकटाच आलायस की सोबत कोणाला घेऊन आलायस? नाही म्हणजे कोण असेल तर आय एम सॉरी. मला ए ठीक आहे. अरे त्या मॅन्डेला भूत दिसतं की नाही त्याचं त्याला ठाऊक. अरे पण तू का असा भूत दिसलं आणि करायलायस? हा ए हन्म्या, काय रे, काय चाललंय? अरे कुठं काय, इकडं समजानात भूत दिसायलेत. ते आता ठीक आहे, बघ ना भूताच्या गोष्टी करायला. बाद झालं तुमचं भूत वगैरे. आता आपल्याला इथे का आणलंय, कुणी आणलंय, इथे आल्यावरच अभ्याचा खून का झाला हे सगळं आपल्याला माहिती असायला हवंय आता. अरे पण अभय सोबत असं घडल्यानंतर आपण सगळे शोधतो आहोत ना. शोधतोय ना, पण काय होतंय, मिळतंय का उत्तर? नाही ना. मी एक सांगू का तुम्हाला, आपण ना सायलीला बोलतं करायला पाहिजे, कारण तिच्याकडे सगळ्याची उत्तर असणार आहे. एक मिनिट सत्या, आता ह्या सगळ्यामध्ये सायलीचा काय संबंध? रियुनियन पासून अभ्याच्या खुनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी सायलीला माहिती असणार. हो गॉड, प्लीज डोंट टेल मी विकीचा राग तू हे सगळं बोलून सायलीवर काढतोयस ना? हो ना, आणि सायलीला माहिती असतं समोरून बोलली असते ना ती. ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट सायलीला विचारा ना, नाही तर याला विचारा. हा सांगेल ना आपल्याला, याला माहिती असेल. काय रे मँडी? एक मिनिट, मला काही माहित नाही आहे, आणि माहित असलं तरी मी काही सांगणार नाही. असे तुम्ही सगळे मला वेळात समजता ना. रोहिणी, काय ग? अगं माझं आज डोकं खूप दुखतंय. तुझ्याकडे एखादी पेन किलर आहे का? हो थांब बघते. थँक्यू. सायली, काय एवढंच काम होतं का अजून काही सांगायचं होतं? नाही, कशाबद्दल बोलतेस तू? अच्छा, म्हणजे तुला अजूनही काही बोलायचं नाहीये का? रोहिणी, आधीच माझं डोकं खूप दुखतंय. त्यात स्पष्ट बोलण्याऐवजी तू असं कोड्यात बोलणार असेल तर मी नाही थांबत इथे, मी निघते. तुला खरंच निलांबरी दिसली नाही का? मँडी स्वतः इथे येऊन सांगून गेलाय की तूही होतीस. हे खरं आहे? मला नाही माहिती. रोहिणी प्लीज, मला या विषयावरती नाही बोलायचं प्लीज. सायली, सायली, सत्या जे म्हणतोय ते खरंय? सायली यार, बोल ना काहीतरी. सायली, मला सांग, सत्या जे म्हणतोय ते खरं आहे का? यार, आधीच आपल्या सगळ्यांचा जीव ना धोक्यात आहे. कधी कोणासोबत काय घडेल काहीच सांगता येत नाही. आणि अशात तुला सगळं माहित असून सुद्धा तू गप्प कशी राहू शकतेस यार? सायली, सायली लिसन ना, प्लीज 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 सांग, तुला काय माहितीये? सायली, ओ गॉड, सायली यार प्लीज डोंट क्राय. रडू नकोस यार. इनफॅक्ट ना, ते सांग आम्हाला जे आम्हाला ऐकायचंय. आधीच त्या लोखंडेने ना इथे कारण नसताना अडकावून ठेवलं. लोखंडे बद्दल तू प्लीज काही बोलू नकोस हा. तू तेव्हा जर नीट वागली असतीस, आपल्या घरच्यांशी बोलली असतीस, तर आज आपण सगळे आपापल्या घरी असतो. हॅलो, मी ना माझ्या घरच्यांशीच बोलायला गेले होते इथून. हो ना, मग का नाही बोललीस? यार मी तुला सांगितलं ना, मला नाही आठवत, विसरले मी. त्याच्याबरोबर प्यायला बरोबर बसलीस, काय गरज होती त्याची? यार रोहिणी, आपण या विषयावर कितीदा बोललोय यार. तू सारख्या सारख्या त्या गोष्टी का काढतेस? अगं त्याची नजर किती वाईट आहे माहितीये ना तुला. नशेत असताना त्यांनी तुझ्या बरोबर काही केलं. यार प्लीज,
बस झाला, सारख्या सारख्या त्याच त्या गोष्टी. माझं चुकलं, मी इथे तुमच्या दोघींशी बोलायला आले. तुमच्यातनं बोलण्याचाच अर्थ नाही, युजलेस आहे सगळ्याशी. त्या पोरांवर नीट लक्ष ठेवताय ना? हो साहेब, त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आपली पाळत असते. तुमच्यापैकी कोणी ना कोणीतरी त्यांच्या मागावर असलं पाहिजे. त्यांच्यापैकी एकही जण बाहेर पडता कामा नये. त्या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. आम्ही सतत त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहोत. पण साहेब एक विचारू का? विचार. साहेब, का तुम्ही त्या पोरांच्या मागे एवढे हात धुवून लागलाय? नाही म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यात आपलाही वेळ वाया जातोय. त्यापेक्षा काहीतरी तोडपाणी करून त्यांना सोडून का देत नाहीत? हाच फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. तुम्ही आत्ताचा विचार करता आणि मी भविष्याचा. 10 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये पहिल्यांदा एवढा चान्स मिळाला. एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये मी. झालं समाधान? सांगितलं सायलीने सगळं? ए सत्या, मी तुला काय म्हटलं होतं? हे कोणालाही कळता कामा नाही म्हटलं होतं ना? म्हणजे काय नाटकं चालू आहेत तुझी? कॉलर सोड. ए विक्या, सोडणार? काय चाललंय? हे काय चाललं तुमचं, कळेल का आम्हाला? इथून पुढे माझ्याशी बोलताना अंतर ठेवून बोलायचं. हा, मी तुला काय म्हटलं होतं? मला जे योग्य वाटतं ते मी करणार. हे अरे सत्या, विक्या, तुझं काय चाललंय आम्हाला कळन का? हो ना, म्हणजे तुम्ही भांडताय, पण नेमकं कशावरून भांडताय ते तर आम्हाला कळलं पाहिजे. कसं कळणार? कसं कळणार तुम्हाला? म्हणजे याने आणि सायलीने स्वतःहून तोंड उघडायचं ठरवलं, काही बोलायचं ठरवलं तर कळेल ना. हे सत्या, पुन्हा ठेवू नको आम्हाला. हे बाई, मी फॅक्ट सांगतोय, कळलं? ऐका ना, शांत व्हा जरा. आत्ता वाद घालून काही होणार नाही. हा सगळा जो काही प्रकार आहे तो नक्की काय आहे ते सायलीच सांगेल आपल्याला. अगं काय, बोल ना आता. नक्की काय पाहिलंयस तू? सांग सायली आता. सगळे विचारतात तुला. अगं बोल ना सायली, भीती वाटते यार. बोल ना प्लीज. तू तिला म्हणलं पाहिजे का? अरे प्लीज यार, आधीच तिला बरं नाहीये, डोकं दुखतंय तिचं. त्यात तुम्ही तिला का फोर्स करताय? तिला जर माहिती असतं तर तिने आधीच सांगितलं नसतं का? कम ऑन यार विकी, तिने काहीतरी पाहिलं असेलच ना. मग यार तिला ते सांगायला प्रॉब्लेम काय आहे यार? हो ना. आणि कोणी सांगावं? तिच्या बोलण्याने आपल्या सगळ्यांचे जीव वाचतील कदाचित. बरोबर आहे. म्हणजे हे समजा नक्की कोण करायला आहे ना, हे आता आपल्याला कळायला सांग. सायली प्लीज बोला आता काहीतरी. हे बोल ना का सायली. घाबरते का? भीती वाटते का सायली? होतं कोणीतरी, पण मी नाही पाहू शकले. आणि मी पाहण्याचा प्रयत्न जरी केला असता ना, तरी ती व्यक्ती मला स्पष्ट दिसूच शकली नसती, कारण मला रात्रीचं नीट नाही दिसत. सायली, काय म्हणली आता? हिला दिसत नाही म्हणजे? हो, हे खरंय. तिला रात्रीचं दिसत नाही. सायली, काय बोलतेस तू? आम्हाला आतापर्यंत कसं कळलं नाही मग? कारण तिने कधी कळूच दिलं नाही आपल्याला. पण ती सांगते ते सगळं खरं आहे. मी इथे यायच्या आधी जेव्हा तिच्या घरी गेले होते तेव्हाच ही गोष्ट कळली होती मला. अगं पण ठीक आहे, ठीक आहे. तुला रात्रीचं दिसत नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही आहोत ना, आम्हाला दिसतं ना. तू फक्त त्या व्यक्तीला भेट. हा, एकदा भेट. आम्ही बघतो मग तो कोण आहे ते. काय बोलतोयस तू? वेडायस का तू? अरे आता काय चुकीचं बोललो मी? तू तिला असं करायला सांगून तिचा जीव पुन्हा धोक्यात घालतोयस. बाबा, म्हणजे येण्याचा ऐकर, त्या बाईचा जीव आधीच वाचलाय, परत धोक्यात नका टाक तिला.
नाही नाही, जर माझ्यामुळे सगळ्यांचा जीव वाचणार असेल तर मी तयार आहे पुन्हा तिथे जायला. सायली, काय बोलतेस तू? विक्रांत, माझं ठरलंय. मी आज रात्री पुन्हा तिथे जाणार आहे आणि त्या व्यक्तीला भेटणार आहे. मला नाही सहन होत आता हे सगळं. जो काही सोक्षमोक्ष लागायचा आहे ना, तो आजच रात्री लागू दे.